गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। यश काय म्हणशील? गुड मॉर्निंग। यश गेला तर चला, फरशीचं काम फायनल झालंय, फॉल सिलिंगचं चालू झालंय आता। मिस्त्री आले, बेसिनचं मार्किंग। टॉप से लिया ना उधर टॉप से लिया, इधर बॉटम से लिया, इसके कारण फर्क नीचे से सेंटरला करून बसवतात। तो पाहू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने ड्रिल करतात कड़प्प्याला, ह्याला ग्रेनाइटला। ये मेरे को लगता है कि कड़प्पा का सपोर्ट देना चाहिए था इसको। नहीं ना जरूर लगाएगा ये बोर्ड की बहुत गर्म है यार, मत लगाओ। इसको बड़ा करना पड़ेगा अभी थोड़ा। यश ला म्हणा त्या ओके, इधर है यश कडे। यश मित्रांनो, तर रील कशी काढतात ते तुम्हाला दाखवतो आता मी। रील कसं काढतो, रील कशी काढतो तर इथं पाहू शकताय, ही एक डबडं ठेवलंय आणि डबड्यावर कॅमेरा मांडायचा आणि इथनं बोलायचं आपण। तर तुम्हाला रील पण पाहायला भेटेल। तर आपण केदारनाथला जातोय, त्याचा यात्रा पास कसा काढायचा त्याबद्दलची रील काढणार आहे मी। तर चला पाहूया। हर हर महादेव मित्रांनो, तर आपण जाणार आहे आता नवीन ट्रिपला, ते पण लेह लडाख ना। 2 मिनिट। हा, हर हर महादेव मित्रांनो, तर प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं ज्याला फिरायला आवडतं, की आपण स्वतःच्या 2 व्हीलर गाडीवर आपण लेह लडाख ट्रिप करावी। एकदा का होईना आपण लेह लडाखला आपला स्वतःची गाडी घेऊन जावी। तर तुमचा भाऊ एकदा जाऊन आलाय, त्यावेळेस आपल्याला कोण ओळखत नव्हतं। म्हणजे मी त्यावेळेस पण व्हिडिओ काढले, पण त्यावेळेस आपले व्हिडिओला रीच नव्हती, काय नव्हती। तर त्यावेळेसचा तर सफर एकदम भारी झाला होता। पॅशन प्रो गाडीवर मी लेह लडाखला गेलो होतो, तिथं 2 वेळा माझी क्लच प्लेट गेली होती, लय मजा आली होती त्या ट्रिपला। तर आपण पुन्हा निघालोय, तीच गाडी, फक्त महिना वेगळा आहे। आपण मागच्या वेळेस जुलै महिन्यात गेलो होतो, जुलै 2024 मध्ये, आणि आपण जाणार आहे आता, म्हणजे आपण एप्रिलमध्ये निघणार आहे, मे मध्ये पोहोचणार आहे। मेच्या पहिल्या वीकमध्ये आपण तिथं असणार आहे लेह लडाखला, बर्फात एकदम। आणि ह्यावेळेस कसं आहे, मी मे का चूज केला आहे, मे मध्ये रोडच्या दोन्ही साईडनी बर्फ असतो, मधनं गाडी चालती, त्यामुळं मे महिन्यात जायचा विचार आहे माझा। विचार काय फिक्सच झालाय। तर चला, तुम्हाला कोणाकोणाला लेह लडाखला जायचं ह्या सीझनला त्यांनी कमेंट करून सांगा। आणि भरपूर जण मला मेसेज करतात की फोन करतात, आम्हाला यायचंय आम्हाला यायचंय। तर आता मी काय सांगू, मला खरं सांगायचं तर मला सोलो फिरायला आवडतं। एकटा असल्यावर मला खूप मी कम्फर्टेबल पण एकटा असल्यावरच असतो आणि मला भारी पण एकटा असल्यावरच वाटतं। तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा। तर केदारनाथला पण जायचं माझा प्लॅन आहे। म्हणजे अगोदर मी जे शेड्यूल काढलं होतं त्यात माझं केदारनाथ पहिलं होतं, मग लेह लडाख होतं। पण काय झालं, केदारनाथमध्ये जो यात्रा पास आहे तो मला काय, ज्या दिवशी मंदिराचं दरवाजे उघडतात, म्हणजे ज्या दिवशी मंदिराचे 2 मेला मंदिराचे दरवाजे उघडणार आहे, त्या दिवशी मी सकाळी तिथं पाहिजे होतो। मला नाही 30 एप्रिल नाही तर 1 मेचं मला ते पास भेटला असताना, तर मी 2 मेला तिथं असतो, पण तो मला भेटत नाही। मी 3 मेला पोचतोय। मग त्यावेळी म्हणलं असं पण मंदिराचे कपाट उघडताना नाही पोचत म्हणल्यावर जाऊन ते काय उपयोग आहे, आपण पहिलं लेह लडाख करून मग
उत्तराखंडमधले चारधाम करू. तर चला बाय बाय. तुम्हाला काय नाही करायचं, फक्त तुमच्या भावाला फॉलो करा. भाऊ लेह लद्दाखबद्दल डिटेल माहिती सांगाल सगळी, आणि कसं आहे वेदर, काय आहे, गाडी कशी जाते, काय नाही. तुम्ही असं काय नाही की मी 100 CC जातोय म्हणून तुम्ही 100 CC जाऊ शकताय. मग माझे व्हिडिओ पाहून तुम्ही मोठ्या गाडीवर पण जाऊ शकताय, मोठ्या CCच्या. तर चला, तुम्हाला काय नाही करायचं, तुमच्या भावाला फॉलो करायचे. भाऊ बाबा हिंमत लागते भाऊ पॅशन प्रो गाडीवर लेह लद्दाखला जायला. ते पण मागच्या वेळेस 2 वेळा क्लच प्लेट जाण्याचा एक्सपिरियन्स असून पण मी निघालोय. चला बाय बाय. फॉलो नक्की करा. हिरो आलाय कटिंग करून, आदित्य आलाय. ये आद्या, केला बंद, कॅमेरा बंद केला. ये आद्या, हो कॅमेरा बंद केला. ये आईस्क्रीम आणायची. ये बंद आहे. हा अरे की काय लागतोय तो कोणी पाहिलं नाही का अगोदर. ये बरं जाऊ दे, बंद करतो. आदित्यला आईस्क्रीम आणायला लावली होती, तर आईस्क्रीम घेऊन आला आदित्य. तसली नव्हती का? अमोलची आईस्क्रीम घेऊन आला आदित्य. आधी पैसे जास्त लागले असतील मग ह्याला, तेवढ्याच होते ना. आदित्य कुठला फ्लेवर आहे? व्हॅनिला फ्लेवर घेऊन आला आदित्य. आदित्य अजून काय ते खायचंय मला. काय खायचं सांग? चायनीज सोडून सांग. दुसरं काय आहे? बेळ बेळ खाऊ शकतोय. बेळ पण आता कुठं ओली भेटेल. तो पाणीपुरीवाला उघडा असले. बरं बरं थांब, बघू कादूगर खाऊ दे. मित्रांनो आता एक आईस्क्रीम खाल्ली, तर अजून काय ते खावं म्हणलं तर आदित्य भेळ आणाय गेलाय. आणि ही रील शूट केली होती, बघूया कशी हो का. असं घ्यायला लागतं मोबाईलमध्ये, ते कन्वर्ट करायला ठेवायला लागतं लय वेळ. ह्याला खरं तर गोप्रोला लॅपटॉप पाहिजे, नाही तर टॅब पाहिजे, काय ते पाहिजे ज्याला 4K सपोर्ट होते, नाही तर आयफोन पाहिजे. पण चला, हाय त्याच्यात समाधान मानता आलं पाहिजे माणसाला, आणि काम करत गेलं पाहिजे. आपल्याकडं माझं काय नाही भाऊ, मला हीच पाहिजे तरच मी हे करेल असं नाही आहे. आता माझं काय, मला जे आहे त्यात समाधान आहे. मी फोननी लद्दाख ट्रिप केली, फोननी ऑल इंडिया ट्रिप केली, आता शिकतो गोप्रो आलाय. चलो बघूया ही रील कशी होती. तर मित्रांनो आता आईस्क्रीम खाल्ल्यावर आदित्य आलाय. मी तसं मला एकट्याला खाऊशी नाही वाटत, मी आदित्यला बोलावतो. नाही तर आदित्य आल्यावर मी कसा प्लॅन करतो काय ते खायचं. नाही तर मी एकटा नाही शक्यतो. इथं गावातल्या गावात मी बाहेर सगळीकडे एकटाच खातो. इथं कुठं हॉटेलमध्ये याच्यात जेवायचं असलं तर आदित्यला बोलावतो. आदित्य असला तर असा काहीतरी प्लॅन होतो. तर भेळ खातोय आम्ही आता, ती पण भेळ पाणीपुरीवाल्याकडून भेळ आलेली खातोय. चलो खातो आता. मित्रांनो तर जिंकल्याला भाकरी खायची म्हणल्यावर चपाती बघ कसला एक्साइटेड होतं. कसला डझापराट कॅच घेतला. मांजर सोजी हड, त्याला वाटलं मांजराला टाकतंय मला टाका. ए ती खाऊन ये पण जाते नेऊन तिकडे अड्ड्यावर ठेवून आलाय, परत आलाय मागाली. जा, त्याला वाटलं मांजराला टाकतंय तर मला टाका नाही. मित्रांनो तर काय म्हणते आई? आई लई दिवस झाले दिसली नाही व्हिडिओ मध्ये. काय काय म्हणशील? गप बस जिगू. यो गाडी जरा चालू केली ती मागाशी, इंजिन थोडा वेळ सेट होण्यासाठी चालू ठेवली होती. काय पाहते, काय हरवलंय? चला तिकडून लाईट आहे तेव्हा इकडं खराब दिसत असेल. ओके खाट झोपायचं आता. लय निवांत गार हवा लागते इथं, तशी थंड थंड. घरात गरम होत आहे. जिगल्या 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 जिगल्या. चला